महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. अगदी छोट्याशा नोटीसवर आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकारांचं मनपूर्वक आभार. आजची ही प्रेस कॉन्फरन्स विशेषतः 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि मतदारांनी संपूर्ण राज्यातील महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय. विशेषतः लाडक्या बहिणींनी खूप मोठी किमया केली आणि म्हणून या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सासवडला येत आहेत. याच दिवशी काही घोषणा देखील ते करतील. हवेलीच्या संदर्भातल्या काही विशेष कार्यक्रम, विशेष प्रकल्प या बाबतीमध्ये, त्याचप्रमाणे पुरंदरमधील रखडलेले प्रकल्प आणि काही नवीन प्रकल्प या बाबतीत देखील लोकांशी ते संवाद करतील. त्यामुळे उत्स्फूर्तपणे आपल्या माध्यमातून मी पुरंदर हवेलीच्या जनतेला, विशेषतः लाडक्या बहिणींना आवाहन करतो की आपण आपले हे मोठे भाऊ, आपले लाडके भाऊ भेटण्यासाठी इथे एकनाथराव शिंदे येत आहेत. मोठ्या संख्येने आपण यावं. कुठच्याही प्रकारची हेळसांड होणार नाही महिलांची याची काळजी संपूर्ण कार्यकर्ते आणि मी स्वतः घेणार आहे. त्यामुळे राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक हार्ट टू हार्ट टच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हा कौटुंबिक मेळावा होणार आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी यावं, तरुणांनी यावं, अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो. आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. गावागावामध्ये आपण पाहिलं असेल की आज तरुणांची लग्न होणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून एप्रिल-मेच्या दरम्यान लग्न सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा जो नेहमी होत असतो विजय शिवतारे मंत्रिमंडळाचा, तो यावर्षी मोठ्या प्रमाणात मी करणार आहे. आणि म्हणजे कोणाला त्या खर्चिक बाब होऊ नये आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कम्युनिकेशन गॅप होतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी मुलगी 28 वर्षाची आहे, चांगली मुलगी आहे, पण तिला चांगला मुलगा मिळत नाही आणि म्हणून पुरंदर तालुक्यापुरते मर्यादित अशा प्रकारचे वधूवर सूचक मेळावे करावे, जेणेकरून पालकांचं काय, एखादी मुलगी खूप सुंदर आहे, चांगली आहे, शिकलेली आहे, पण गरीब घरची आहे, तर तिच्या घरचे लोक थोडेसे एखाद्या चांगल्या मुलाला मागणी करण्यासाठी धजावत नसतात. एक माध्यम विजय शिवतारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून असं करणे की ज्याच्या माध्यमातून पालकत्व आपण घेणे आणि त्या मुलामुलींचे विवाह देखील एकत्रित करून मेळावे घेऊन करणे, अशा प्रकारची योजना मेळाव्याच्या अगोदर कमीत कमी 2 अशा प्रकारचे वधूवर सूचक मेळावे हे देखील सासवडला आम्ही घेणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून लोकांना त्याची मदत होईल. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक आपल्याकडे पारवी करून एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना 1 तास अगोदर आत्महत्या मी का करतोय आणि किती पैसे मी व्याजाचे भरून सुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे, अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात. नशिबाने ते वाचले, पण त्यांनी एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं. पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा 1%, 1.5%, 2%, 20-30%